नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. राधाबाईंनी अशोक मामांना म्हणत असते, भाऊजी हे पा, मी काय म्हणतो, आपण लोकायले नाही ना सांगू शकत, लोकायचा विचार करावा लागते. त्यामुळे आपल्या सुनेला आपल्याला सांगायला लागेल की बाई लोकाईच्या डोळ्यावर येईल असं वागू नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी तिला काहीही सांगणार नाही, कारण तिचं काहीही चुकत नाही. त्यावर ती म्हणते, पा बरं भाऊजी, आता जगाचा तर विचार करावा लागेल की नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, जगाचा विचार करून तिला घरात डांबायला मी काही इतका डरपोक नाही आहे. जे तिच्या भल्याचं असेल ते तिने केलंच पाहिजे, विषय संपला. इकडे अनिश जेव्हा घरी येत असतो तेव्हा त्याला इरा ईशान भेटतात. त्याला बघून दोघंही म्हणतात, अनिश काका, आत्ता आमचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तेव्हा अनिश विचारतो, कसला? त्यावर ईशान म्हणतो, आम्ही फनफेअरला काय करायचं हे फिक्स झालं. त्यावर अनिश विचारतो, रिअली काय करणार आहात? त्यावर इरा म्हणते, मी डिफरंट फ्रेजेस लिहिणार आहेत. त्यावर ईशान म्हणतो, म्हणी. त्यावर इरा म्हणते, अरे हा तेच, मी डिफरंट म्हणी लिहिणार आहेत मस्त अक्षरात. तेव्हा ईशान म्हणतो, आणि मी ना कार्टून्स आणि स्केचेस काढणार आहे आणि ते विकणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, वाव इंटरेस्टिंग. तेव्हा इरा म्हणते, अर्जुन काकाने आयडिया दिली, मस्त आहे ना. तेव्हा ईशान म्हणतो, आणि तो मला स्केच काढायला पण मदत करणार आहे. तेव्हा इरा म्हणते, आणि तो संयमी ताईला पण मदत करतोच आहे. त्यावर अनिश ओरडून त्यांना म्हणतो, घ्या आता तुम्ही पण त्याचीच मदत घ्या. जो घालायचा तो गोंधळ घाला एकदाचा, असं म्हणून अनिश रागातच अर्जुनकडे येतो. इकडे अर्जुन त्याच्या रूमवर त्याचं काम करत असतो तेव्हा डोरबेल वाजते म्हणून तो दरवाजा उघडायला जातो. जसा अर्जुन दरवाजा उघडतो तसा अनिश त्याला जोरात ढकलून, काय प्रॉब्लेम आहे तुझा, असं विचारू लागतो. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो, अरे काय झालंय? त्यावर अनिश म्हणतो, तू किती केअरिंग आहेस आणि मी किती केअरलेस, तू किती हुशार आहेस आणि मी किती मूर्ख, हे दाखवून द्यायचं आहे ना तुला. तू किती फुल ऑफ लाईफ आणि मी किती बोरिंग, हेच ना. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो, एक मिनिट, एक्झॅक्टली काय झालं आहे मला सांगशील? तेव्हा अनिश त्याला विचारतो, मुलांचे हट्ट का पुरवतोयस तू आणि कशासाठी? त्यावर अर्जुन म्हणतो, एक मिनिट, मी त्यांचे हट्ट नाही पुरवते, मी फक्त त्यांना मदत करतोय. दोन्हीमध्ये ना खूप जास्त फरक आहे अनिश. त्यावर अनिश म्हणतो, आम्ही मेलोय का? जे त्यांना हवं आहे ते आम्ही पुरवू शकतो, समजलं? तुझी गरजच नाही आहे रे, आणि कामाशिवाय भैरवीला भेटतोय तू. सतत बाबांना इम्प्रेस करायचं काम करतोय तू. लोक बाबांना वाटेल ते बोलतायत, त्यांच्यावर आमच्या घरावर नको ते आरोप करताय, तरीही ते तुझीच बाजू घेताय का? पुढे तो म्हणतो, हे बघ, मी नाही आहे तुझ्यासारखा. मी पण आधी असा नव्हतो, मी स्वतंत्र होतो, पण आता सिच्युएशन बदलली आहे. मी तुला आधी पण सांगितलं होतं, जमल तेवढं आमच्यापासून लांब राहा. आय अग्री, माझ्याकडे तुझ्या इतका पैसा नाही आहे, फ्रीडम नाही आहे, पण माझी पण काहीतरी व्हॅल्यू आहे. मान्य आहे ना तुझ्याकडे सगळं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही आहे रे, माझ्याकडे काहीच नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्याकडे सगळं नाही आहे रे, तुझ्याकडे ज्या मोठमोठ्या गोष्टी आहे ना त्या माझ्याकडे नाही आहे. जीवाला जीव देणारा बाप. आणि तो म्हणतो, माझे वडील खूप लहानपणीच मी गमावलेत अनिश, त्यामुळे अवेळी मोठं व्हावं लागलं मला. काय असतं ना, जोपर्यंत आपल्याबरोबर आपला बाप असतो ना तोपर्यंत चुकायची मुभा असते. काय वाटेल ते झालं ना तरी आपल्याला सांभाळून घेणारं कुणीतरी आहे याची जाणीव असते आपल्याला. हे सगळं तुझ्याकडे आहे आणि सगळं आहे, पण याची तुला जाणीव नाही आहे. पैसा, ॲटिट्यूड, माज हे सगळं कमावलं ना तर परत गमावताही येतं अनिश, पण बाप एकदा गमावला ना तर परत येत नसतो. बापच कशाला, तुझ्याकडे गोड मुलं आहेत आणि भैरवीसुद्धा तुझ्यासोबत आहे. त्यावर अनिश म्हणतो, नाही वाटत मला असं, आता मला भैरवीबद्दलसुद्धा कॉन्फिडन्स नाही राहिला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तुझा गैरसमज होतोय, जगाकडे ना जरा उघड्या डोळ्यांनी बघ. त्यावर अनिश म्हणतो, शट अप, मला आता काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचं नाही. आय नो माझ्याकडे माझी फॅमिली, पण तीसुद्धा सध्या तुझ्याच प्रेमात आहे. अर्जुन, आय एम वॉर्निंग यू, आमच्यापासून दूर राहा आणि एक लक्षात ठेव, दुसऱ्याच्या नात्यात आणि प्रेमात अडथळा आणणारा कधीही सुखी राहत नाही. असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. आता इकडे रात्र झालेली असते त्यामुळे सगळेजण गाढ झोपेत असतात. अनिशला मात्र झोप येत नसते, त्यामुळे तो इकडून तिकडे चक्कर मारत असतो. तितक्यात अशोक मामाला अचानक जाग येते
आणि ते त्याला विचारतात, भैरवी आली का? त्यावर अनिश म्हणतो, हो आली आहे. तेव्हा ते विचारतात, तू गेला नाहीस तिला आणायला? त्यावर अनिश म्हणतो, मला माहीत नव्हतं ती कुठं गेली होती. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही झोपा. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही झोपणार, इकडे बस. तेव्हा अनिश त्यांच्याजवळ जाऊन बसतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, गेले कित्येक दिवस तू कुणाशीही नीट बोलत नाहीयेस, नीट वागत नाहीयेस. हे सगळं असताना मला झोप कशी लागणार? त्यावर अनिश म्हणतो, काय फरक पडतो बाबा? मी बोललो नाही बोललो, तुमच्या आजूबाजूला आहेत ना बोलायला, मन मोकळं करायला, सगळं शेअर करायला. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तू पण मन मोकळं कर ना, तुला कोण नाही म्हटलं? त्यावर अनिश म्हणतो, प्रत्येकाचा स्वभाव असतो बाबा, मी नाही आहे त्यातला. बोलून लोकांना इम्प्रेस करणारा, माझ्या भावना व्यक्त करणारा मी नाही आहे. म्हणून माझ्या मनात काहीच नाही आहे याचा अर्थ असा होत नाही ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, तू तरी कुठं तुझ्या भावना व्यक्त करतोस? काय असतं ना अनिश, पुरुषांना आपल्या भावना व्यक्त करायला कमीपणा वाटतो. तूच नाही आहेस, अनेक पुरुष असे. त्यावर अनिश म्हणतो, बाकीच्यांबद्दल बोलू नका बाबा, तुम्हाला तरी कुठं येतं ते? त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे, आयुष्यात मी खूप चुका केल्या आहेत आणि त्या आता मी सुधारतोय. ते म्हणतात ना, पुढच्याला ठेच मागचा शहाणा, तसा तू यातून शहाणा हो, एवढंच म्हणायचं आहे मला. अरे बोल, मोकळा हो, त्यातूनच नाती तयार होतात. आणि काय ना, दोष तुमच्या दोघांचा पण नाही आहे, तुमच्या वयाचा आहे आणि त्यावर मात करायला शिक. असं म्हणून अशोक मामा अनिशच्या डोक्यावरून हात फिरवतात. इकडे संयमी सोसायटीच्या ऑफिसमध्ये येते. तेव्हा देसाई आणि तोरणे तिथे बसलेले असतात. संयमी त्यांना म्हणते, काका आम्हाला 3 स्टॉल हवेत. त्यावर देसाई विचारतात, कसले स्टॉल? त्यावर संयमी म्हणते, अहो फन फेअरचे. तेव्हा तोरणे तिला म्हणतात, हे तू आत्ता सांगतेस आणि तेही शेवटच्या घटकेला? आणि देसाई म्हणतात, नाही आता जमणार नाही. त्यावर संयमी विचारते, का? त्यावर देसाई म्हणतात, कारण सगळे स्टॉल आता बुक झालेत, आता पुढच्या वर्षी. त्यावर संयमी म्हणते, काका प्लीज आम्हा तिघांना मिळून एक स्टॉल दिला तरी चालेल, हवं तर मी एक्स्ट्रा पैसे देते. त्यावर देसाई म्हणतात, तरीही स्टॉल मिळणार नाही. तेव्हा संयमी विचारते, का पण? तेव्हा तोरणे म्हणतात, आता वराती मागून घोडं नाचवण्यात काय उपयोग? संयमी विचारते, म्हणजे? त्यावर देसाई म्हणतात, आता स्टॉल बुक झालेत, हे बघ तुझ्या आजोबांना मी आधीच सांगितलं होतं. त्यावर संयमी रिक्वेस्ट करू लागते आणि म्हणते, काका प्लीज असं करू नका ना, आम्ही सगळ्यांनी खूप एफोर्ट्स घेतलेत. त्यावर तोरणे म्हणतात, हे बघ संयमी, सगळ्यांनीच एफोर्ट्स घेतलेले आहेत, पण आमच्याकडे स्टॉल नाही आहेत, तेव्हा आम्ही काय करू? त्यावर संयमी म्हणते, हवं असेल तर एखाद्या कोपऱ्यात जागा द्या, पण प्लीज द्या. त्यावर देसाई म्हणतात, संयमी हे बघ, आता हॉलमध्ये तर जागा उरली नाही आहे, आता फक्त हॉलच्या बाहेर जागा उरली आहे. बघ पाऊस आला तर तुझ्या स्टॉलची वाट लागेल. तुला पाहिजे तर पैसे भर, नंतर म्हणू नको की आम्ही तुला काहीच सांगितलं नाही. तेव्हा संयमी नाराज होते आणि तिथून निघून जाते. इकडे हर्षा भैरवीला म्हणते, व्हॉट द हेल इज दिस? तू बॉस आहे म्हणून तुला कोणी काही म्हणू शकत नाही का? असं का वाटतं तुला? साध्या साध्या गोष्टी पण तुला जमत नाहीये भैरवी. त्यावर भैरवी विचारते, काय झालं, कशाबद्दल बोलतीयेस? त्यावर हर्षा म्हणते, सी दिस, बजेटच्या हार्ड कॉपीवर सही न करता तू मेन ऑफिसला पाठवणार होतीस. त्यावर भैरवी म्हणते, हो हर्षा, गडबडीत होते मी, आय हॅड अदर थिंग्स इन माय माइंड. त्यावर हर्षा म्हणते, यू हॅड अदर थिंग्स इन युअर माइंड, बट इजंट इट अनप्रोफेशनल? तू हे एक्सक्यूज देऊच कशी शकते? एखादा कागद सही न करता तू पुढे जाऊच कसा देऊ शकतेस? त्यावर भैरवी म्हणते, हर्षा प्लीज, फर्स्ट ऑफ ऑल माइंड युअर टोन. सेकंडली, हे सगळं कम्युनिकेशन मेलवर झालेलं आहे. हार्ड कॉपीवर सही नाही केली तर काही आभाळ नाही कोसळणार आहे. आय ॲक्सेप्ट, मी सही करायला हवी होती, पण म्हणून काही ही एवढी मोठी गोष्ट नाही की सगळ्यांसमोर तू एवढा मोठा आवाज करून माझी चूक दाखवून द्यावीस. आणि हो, माझ्या चुका दाखवून देण्यात तुझा वेळ जर घालून झाला असेल तर गो बॅक टू युअर डेस्क. आणि ती बोंजाळेंना म्हणते, प्लीज 1 कप कॉफी द्याल? त्यावर तो म्हणतो, हो आणतो मॅडम. इकडे संयमी रागातच घरी येते. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ त्याला विचारू लागतात, एवढी काहून चिडली, काय झालं? त्यावर ती म्हणते, तुम्ही प्लीज मला काही विचारू नका, आधीच मी खूप इरिटेट झाली आहे. तेवढ्यात इरा आणि ईशान तिथे पळत येतात आणि विचारू लागतात, ताई काय झालं? तेव्हा संयमी त्यांना सांगते, आपल्याला स्टॉल मिळणार नाही आहे म्हणे, जागाच नाही आहे. त्यावर इरा म्हणते, अरे ही काय फालतूगिरी आहे, मी आत्ताच बघून आले, खूप जागा आहे. तेव्हा ईशान म्हणतो, मी तर जागा सिलेक्टसुद्धा केली आणि त्यांना सांगून पण आलो, ही जागा कुणाला द्यायची नाही. त्यावर संयमी म्हणते, आय होप्स. तेव्हा ईशान म्हणतो, तो यश
बाहेरून आला आणि स्टॉलसुद्धा मिळाला त्याला. तेव्हा संयमी म्हणते, आपण तर तिघां मिळून एक स्टॉल मागतोय तरी मिळत नाहीये. तेव्हा इरा म्हणते, जाऊ दे, नकोच पार्टिसिपेट करायला. तेव्हा राधावहिनी म्हणते, पोट्ट्याहो, मी देऊ का तुम्हाला सुपर से उपर आयडिया? तुमचे आजोबा आहेत ना, त्यायले मागा मदत, ते करतील तुमची मदत. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.